आज पार्टी आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांची जॉईंट पत्रकार परिषद. सगळ्यांक खबर आसा की जिल्हा पंचायतीच्या निवडणुको ऑलरेडी सुरू आसात आणि काल सगळ्यो प्रक्रिया ज्यो आसा डॉक्युमेंटरी प्रोसिजर म्हणटात ताका, म्हणजे फायलिंग ऑफ नॉमिनेशन जालें, ताजे नंतर कोण कोण रावलो स्क्रुटिनी जाली, ताजे नंतर कोण विड्रॉवल आशिल्ले ते जालें, अलॉटमेंट ऑफ सिम्बॉल जालें आणि तातूंतल्यान सगळें फायनल जे लिस्ट आसा ते सगळें पब्लीक जालें, पब्लिश्ड जालें आणि आयच्यान खरें म्हणजे राजकीय हातूंत भितर कोण कितले उमेदवार रिंगणान आसात ते सगळें आमकां कळ्ळें आणि एकंदर निवडणूक सुरू जाली. भारतीय जनता पार्टी आणि मोगो हांची युती आणि ह्या युतीद्वारा आशिल्ले आमचे सगळे 43 कॅन्डिडेट आणि अधिक 7 जण जे आसात तांकां इंडिपेंडंट कॅन्डिडेट आसात तांकां आमी पाठिंबो दिवप अशें मेळून ह्या 50 जाग्यांनी भारतीय जनता पार्टी आणि मोगो मिळून हे निवडणूक लढयतात. येता त्या 20 तारखेक ह्या निवडणूक जातली. 18 तारखेक पातांक जेन्ना प्रचार सोंपतलो आणि 19 तारीख जाले नंतर 20 तारखेक हो निवडणूक जाले नंतर 22 तारखेक ताजो रिजल्ट. आमी सगळे पक्षान दोन्ही मिळून उलोवणी करून मोगोचे 3 आणि आमचे 40 असे 43 जाणांचे सगळे उमेदवारी आणि तांचे हे जे आसात नाम सकट फोटो सकट सगळ्यांक आमकां पयलीं खबर आसात, पण अधिकृत रित्या आमी सांगपा जाय म्हणून ते तुमचे कंप्लेंट आमी तुमकां सर्क्युलेट करतले. माननीय नरेंद्र मोदीचे सरकार आणि त्याच बरोबर हांगा डॉक्टर प्रमोद सावंत यांचे सरकार ह्या डबल इंजिनाच्या आदाराचेर आणि जे विकासाची गंगा आयज पर्यंत आमकां सकयल स्तरापर्यंत पावल्या त्या ह्या सगळ्याच्या आदाराचेर ही निवडणूक जाता आणि ह्या निवडणुकीच्या माध्यमांतल्यान परत एकदा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जो आसा त्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंटाच्या माध्यमांतल्यान जनतेची जी कामां आसात ती जनतेची कामां आसात ती आमी लोकां फुडें करतात. फाटले जितले जिल्हा पंचायतीचे मेंबर आशिल्ले तांच्यांनी इतलें उत्कृश्ट काम केलां की कोणाकडेचेर बोट दाखोवपाचो किंवा कोणाचेर प्रश्नचिन्ह असो करपाचो सुद्दां खंयच क्वेश्चन मार्क आयलो ना आणि खंय हेंय आयलें ना. तरी पण आमी 80% नवे चेहरे दिले. प्रत्येकाचो अनुभव, तांची प्रशासनाची काम करपाची क्षमता, त्याच बरोबर तांचे म्हणजे ऊर्जावान असे सगळे जे चेहरे आसात आणि तांच्यांनी प्रचाराची आतापर्यंत एक फेरी तांच्यांनी पूर्ण केल्ली आसा आणि पूर्ण करून प्रत्येकाच्या घराघरान वचून पक्षाचे सिंबॉल आणि आपापल्याचो प्रत्येकाचो वैयक्तीक जाहीरनामो पर्यंत पावोवप आणि पक्षाचे बाकीची कामां पावोवपाचे सगळ्यांनी सुरू केला. ताका प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मेळटा. आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, त्याच बरोबर प्रदेश अध्यक्ष म्हणून म्हजी जबाबदारी, आम्ही आमचो प्रवास चालू असा. त्याच बरोबर आमचे दोन्ही जनरल सेक्रेटरी, त्याच बरोबर खासदार केंद्रीय मंत्री श्रीपादजी नाईक, त्याच बरोबर आमचे सदानंद शेठ कानावडे, बाकीचे सगळे ह्या हातून उपाध्यक्ष दत्ता खोलकर असतल किंवा आमचे नरेंद्र सावयकर आणि बाकीचे सगळे मोठ्या हातून जिद्दीन आणि हे सगळे काम सकले स्तरापर्यंत संघटनात्मक हातून भितर सकले स्तरापर्यंत पावयतात आणि त्याच बरोबर कोणा अनेक जणांचे इच्छुक आशिल्ले ते अनेक इच्छुक असताना सुद्धा सगळीकडे कन्सेसस जावप आणि एकमेक कडेन कोणाची हे जायना आसतना हे इलेक्शनाक म्हणजे चड त्रास आमकां हातून भितर जाले ना, कारण कॅन्डिडेट सिलेक्शनाक आसतले किंवा तातूंत भितर. कारण माझी अनेक जिल्हा पंचायतीचे जे कॅन्डिडेट आशिल्ले माझी तातूंतल्यान 99% हे कॅन्डिडेट परत म्हणजे ते आमचे कॅन्डिडेटा बरोबरूच आसात. तांणी केल्ली कामाच्या आदाराचेर, सरकारच्या कामाच्या आदाराचेर आमची हे जिल्हा पंचायतीचे इलेक्शन फुडें वता आणि बरें दिसता की तुम्ही योग्य प्रकारे ताका सगळ्यांक पब्लिसिटी दिल्ली आसा. प्रिंट मिडिया आणि त्याच बरोबर इलेक्ट्रॉनिक मिडिया
हांच्यांनी प्रत्येक उमेदवाराचे जवळून पळयल्ले आसा, तांचो प्रवास पळयल्लो आसा आणि त्याच बरोबर कोपरा बैठको आसतल्यो, त्याच बरोबर तांचो प्रचाराची अभिनव वेगवेगळ्यो पद्दती आसतल्यो, सगळ्या हातूंतल्यान भितर हांव एक निश्चित आसा की भारतीय जनता पार्टी आणि मोगो युतीचे ह्या जिल्हा पंचायतीचे इलेक्शन 2025तले हे आमी दोन्ही उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा हे प्रचंड बहुमतान आमी जिखतले आणि दोन्ही वटेच्यान मोगो भाजपाचे आणि उत्तर दक्षिणेन आमचे जिल्हा पंचायतीचेर वर्चस्व आसतले. सगळ्या युवकांक दिता. आज भाजपा मोगो युतीची संयुक्त पत्रकार बैठक हांगा आयोजीत केल्ली आसा. हांव इतलें सांगूंक सोदतां की भाजपा मोगोच्या युतीच्या उमेदवाराक बहुसंख्य मतांनी निवडून येतले. कारण ज्या वेळार युती आशिल्ली त्या वेळार भाजपाक आनी मोगोक 45-50% मतां पडटा आणि आज अपोजिशन वीक असल्या कारणान ह्या युती मार्फत आमचे चडांत चड उमेदवार निश्चितूच निवडून येतले. पोस्ट युती आमची 2022 निवडणूक झाल्यानंतर झाली आणि आम्ही ही युती आज जी आम्ही जिल्हा पंचायतीक केल्या तीच 2027 विधानसभेत पुढे व्हरपाचे आम्ही ठरायला आणि तसो प्रयत्न आमचो चालू आसा. कारण आम्ही दोन्ही पक्ष जे आसा ते समविचारी पक्ष, आमचे विचार एकमेकांक जुळटा आणि त्या खातीर जर तर गोंयांत बरी सुधारणा करतलो, प्रगती जातली सगळ्या माध्यमांतल्यान, जाल्यार ह्या युतीची गोंयांत अत्यंत आवश्यकता आसा आणि लोकांनी ताका बरो प्रतिसादय पयलीं दिल्लो आसा आनी आतांय दिता. तेन्ना ह्या युतीचे जिल्हा पंचायतीतले चडांत चड उमेदवार निवडून येवन ह्या युतीच्या सरकाराचे दोन्ही जिल्हा हे परत एकदा सत्तेर येतले आणि गोंयच्या गांवागांवांतलो विकास करपा खातीर प्रयत्न करतले. दीपक बाब, एक प्रश्न असा की तुमका जी युतीच्या हातून सीट मेळ्ळ्या ते फक्त 3 आसा, म्हणजे टोटल पर्सेंटेज पळयलेल्यार 1.5%, तर तुमका एक कमीशें दिसना? ना, आम्ही दोनही आमदारांक आमचे सांगिल्ले तुमकां जाय ते सीट तुम्ही चूज करा. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या जाय ते सीट त्यांनी चूज केले. दीपक बाब, फोंड्या अशें कितें जालें की एमजीपीचो लिडर तुमचो केतन भाटीकर ताका रिजायन दिवचो पडलो? तो पयलीं बसून पयल्याच दीस जेन्ना रवी बाब आमचे निवड हे जाले त्या वेळार ताणीच म्हणिल्लें आपूण उबो रावतलो. आणि आमचो जेन्ना बीजेपी बरोबर टायप आसा तेन्ना आमी ताका सांगिल्लें की बाबा ह्या आमी युतीचोच उमेदवार तुमकां दवरचो लागतलो आणि रवीचो जो चलो आसा ताका आमी ह्या फावटी आमी तिकीट दिवपाक जाय, निवडून हाडपाक. पूण त्याचे पर्सनल डिसिजनां काही वेगळी आशिल्ली आनी तेन्नाच्यान तो सांगतालो आपूण उबो रावतलो म्हणून. आणि आज तो जिल्हा पंचायतीक स्वतंत्र गेला त्या खातीर ताका राजिनामो दिवचो लागला. सो ताका फुडली इलेक्शनां परत घेतले तुमी? फुडलें कांय थंय ना, आयचे आमी उलयता. आजची परिस्थिती हांव उलयलो. परत मार्चांत जेन्ना आमदार पोटनिवडणूक जातली तेन्ना हो विशय फुडें वतलो तेन्ना आमी उलयतलो. पार्टीने एक्सेप्ट केलं त्याचे? आता फाल्यां परत सेंट्रल कमिटी मिटिंगेक ते एक्सेप्ट जातले. म्हणजे तुम्ही त्याला टाइम दिला विड्रॉल बीन करपाक? ना, कांयच ना, ते एक्सेप्ट करतले. पूण तुमच्या पार्टीन अशें सोडून वचप मागीर परत येवप चलता? कित्याक तुमी म्हणले पोटनिवडणुकीक मागीर विचार केले वयतले म्हणून हेचेर. पोटनिवडणुकीत तो ताणें केलो दुसरो प्रश्न विचारला, तू तिसरो तुम्ही परत घेतले का? ना, ना. परत घेतले सारको एकलोच विचारा.
परत घेतलं काय परत विचारलं प्रवेश दितले तुम्ही का विचारला त्या आता काय सांगू शकना न्ही. म्हटली म्हणजे घेतलं. दारा उघडी आसा हा? दारा ओपन आहा तुमची दारा उघडी असं आसा काय ना अजून काय ठरवूच ना आमची सेंट्रल कमिटी मिटिंगूच जावना. पण असो कितें म्हणजे हांव निर्णय एकलो जातलो करूं शकना. तुमचो म्हणजे असो निर्णय सेंट्रल जातलो कमिटीचे सगळे की मेंबर परत घेवपाचे हांव एकलो न्ही पार्टी म्हणजे हांव एकलो न्ही सगळे मेंबर आसा आमचे सेंट्रल कमिटी आणि आमच्या फर्स्ट प्रमाणे जे सेंट्रल कमिटी येता ते फुडें वता. सो सेंट्रल कमिटीची मिटिंग झाली की तुमच्या म्हळ्यार परत येता आणि तुमकां उत्तर एज अ प्रेसिडेंट तुमचो निर्णय आसतलो की परत घेवप ना कोण सोडून वयता तांकां परत सांगले म्हणून तुका प्रेसिडेंटाचो निर्णय हो खरो ठरना. सेंट्रल कमिटीचो निर्णय जो आसा तो खरो ठरना. भाटीकारान रिजायन केलं त्याने तुमची मीटिंग बीन झाली ना झडपी जाऊन आता आमची पयलीं आसतली फुडल्या विकास. तो झडपी जाऊ इलेक्शन आता जावचे पयलीं हय meeting जाता. हय दीपक बाब तुम्ही दोघी प्रेसिडेंट तुम्ही हांगा आसा आता तेन्ना हय दिता. दोघी प्रेसिडेंट तुम्ही हांगा आसा उपस्थित आसा. तुम्ही म्हणला सत्ता 2027 सुद्धा आमची बोलणी चालू आसा युती उरतली म्हणून 27 इलेक्शनाक. तुम्ही कितले सीट मागतले 2027 ते सर्वे पयलींच विचारप ना मागीर आमी बसतले सगळे ताजेर मागीर विचार जातलो. बरें. आणि तुका आयज जिल्हा पंचायतीचे इलेक्शन संदर्भात जिल्हा पंचायतीच्या इलेक्शनाक तुमचे एक सिनियर लिडर दोग जाण मायकल लोबो हो आमदार आसा बीजेपीचो सिनियर लिडर तसोच दिलीप पर्वलीकर हेणे गंभीर आरोप केल्याक करप्शन आनी हप्तेखोरीचेर आमकां लज दिसता म्हणला हाजेर तुमचे पक्षाचें मत कितें? ताजे कडेन स्पश्टीकरण आमी मागतले आणि ते स्पश्टीकरण ताणें दिवपाक जाय. ताजेर मागीर तंत्र घडयता. गोविंद गावडेची ऍक्शन घेतलेली तशी बीन कितें घेवपाक शकता? सांगे न्ही स्पश्टीकरण मागपाक जाय. स्पश्टीकरण मागूंक जाय इन वॉट कॉन्टेक्स्ट ताणें तें उलयलां कितें उलयलें हें सगळें हांवें पळयलां तें. घातन असं म्हणलं ताणें हेजी करप्शनाची. हय, म्हणून हे पक्ष म्हणून काही गोष्टी जबाबदारीनीच करच्यो पडटा आणि म्हणून म्हणटात काही गोष्टी फट्ट करून जायना. ताजेर स्पश्टीकरण दिवचें. अजिबात ना. तो आताच कित्याक आयलो तुजो प्रश्न? तो फाटले 5 वर्सां जिल्हा पंचायतीचो मेंबर आसा न्ही. काही विषय 5 वर्सां पयलींच होतो आणि तो काही आसात ते आपले खरोखरच काम करून आयले. अचानक कोण तरी थोडे तिकेट सोदनात जाणी कार्डां वांटलेली आसा लोकांच्या दारादारान भोंविल्ली आसा. पक्ष जी जबाबदारी दिता ती मानिल्ली आसा. तुमी अमेठी वच म्हटले अमेठी गेले, इंदोर वच म्हटले इंदोर गेले किंवा आनी खंय तरी वच म्हटले कणकवली थंय गेले आणि पक्षाचे जे कितें जे हें आसा त्यो जबाबदारी घेतल्यो. युवा मोर्चाची जबाबदारी घेतली, मागीर सचिव म्हणून जबाबदारी घेतली. कारण त्या वडिलांच्या पावलाचेर पावल वचून डायरेक्ट कोण तरी बसूना असे कितले जाण आसतले. आज फाल्यां जर म्हगेलो स्वताचो जर भुरगो आसा तो जर केन्नाच कार्ड बी कांयची वांटोवपी वचना खंयच गेलो ना आणि तो जर अचानक येतलो आणि हें तशें नासता. काम करात लोकां मदीं वचात लोकांची प्रतिक्रिया जाणून घ्या लोकां मदीं मिसळात. बीजेपीचो सपोर्ट घातलो कित्याक आमी फाटल्या दिसांनी पळयल्लो मातसो इश्यूज चालू आसले प्रियोळ कॉन्स्टिट्युएन्सी जेन्ना पक्ष म्हणून बीजेपीचो सपोर्ट घातलो काय म्हणजे कित्याक जेन्ना पक्ष युती म्हणून वता प्रत्येक कडेन एकमेकाचे सहकार्यान एकमेकाचे संयुक्तपणे सहकार्य करीत मदत करीतच पडटा. पण बीजेपीचो कॅन्डिडेट जिल्हा पंचायत जी आसा ताका अजून पूर्ण पावर सुशना अशें तुमकां दिसता? एक असं कितें ते अमेंडमेंट जेन्ना जाल्ले की लोकल सेल्फ गव्हर्नमेंटाच्या माध्यमांतल्यान जो विकास जावपाक जाय त्या विकासाक हे आता जवळ म्हाका दिसता 25 वर्सां जाय पयली आणि तातूंत भितर नवीन नवीन हातूंत भर पडपाक जाय. गोंय खूब ल्हान आशिल्ले कारणान आमकां ताजो तो हें कळना इम्पॅक्ट कळना. गोवा खूब ल्हान. गोंयान जशे मतदार आमदारकीक मतदार हे कितले खाली 29,000 ते 30,000. पण हांव एक ज्येष्ठ म्हणून सांगता आमी इतली इलेक्शनां म्हणजे उत्तर प्रदेशाक मध्य प्रदेश आमी गेल्याच पक्षान सांगले थंय गेल्या एका आमदाराक 5 लाख ते 6 लाख हे मतदार आसता. 6 लाख. मागीर आमी कॉर्पोरेटराची इलेक्शनां पळयली तांचे जर पळयल्यार तांकां 1.5 लाख 2 लाख तांचे मतदार आणि आमच्या हांगा कॉर्पोरेटराक 3,000 आमच्या हांगा जिल्हा पंचायतीन 15 ते 20,000 20,000 चड म्हणत कडे इतलेच आसता. आणि म्हणून ओव्हरलॅपिंग काम हांगा
म्हणजे आमदार व्हडलो काय जिल्हा पंचायत व्हडलो काय सरपंच व्हडलो काय पंच व्हडलो ते व्हरले बी जाता कडेन एरिया ल्हान आसा सो हातूंत भितर एक वेगळी चर्चा जावंक जाय तातूंत भितर वेगळें डिस्कशन जावंक जाय त्या मळाचेर हांव ताचेर कांय म्हणूंक शकना. गोविंद गावडेचेर आरोप जेन्ना गोविंद गावडेन केले तेन्ना तुमी तेजेर एक्शन घेतले. मायकल लोबो आनी दिलीप पर्लुलेकरान हेणी तुवें सुद्दां म्हणलेलें अध्यक्ष जातकीर मिडिया कडेन वचूं नाका कितें आसा तें आमचे कडेन सांगलें मरे स्पश्टीकरण मागलें म्हणून जेन्ना एक्शन जातलें जेन्ना स्पश्टीकरण मेळटलें ताचेर मागीर पार्टी योग्य तो निर्णय. बाबू आजगांव स्पश्टीकरण मागला योग्य तो निर्णय. बाबू आजगांवकर नांव घेत राव तूं. बाबू आजगांवकर पक्षांक आसा तुमच्या तुका सांगलें न्ही योग्य ते पार्टी कितें ग्रांटेड कोणें धरपाची ना. पार्टीचे काही वरिष्ठ कोण जर बसले तेही असतले की आम्ही असतले आम्ही संघटन चलयतात हय आम्ही संस्थाना चलयना हय म्हणून जेन्ना पार्टीचो एक निर्णय जालो तो निर्णय जालो. तशें म्हणना तोडसे हांगा बाबू आजगांवकर इंडिपेंडंट कॅन्डिडेट सांगले हांवें सगळ्यो गजाली हांव हांगा तुमचे कडेन उलोवंक शकत ना. म्हाका मर्यादेच्या हातून भितर रावपाक जाय. 66 न्हय तुम्ही आता 66तले 66तले चडशे लोकांक अपक्षा पाठिंबा दिवचो पडला. आता विधानसभा निवडणूक जवळजवळ वर्ष 6 वर्षाक आसा त्या टायमाचेरूय अशेच अपक्षाक पाठिंबा दिवण्यापेक्षा तुमचे उमेदवारी उभे करपाक तुम्ही प्रयत्न करतले. आम्ही जरूर प्रयत्न करतात. अनेक वर्सां आम्ही प्रयत्न करतात ज्या वेळाचेर थंय म्हणून तर आम्ही हळूहळू थंय आम्ही सिटां जिखली. आम्ही इल्लो प्रयत्न करीत करीत आम्ही फातोर्ड्यान कमळ पळयलें. आम्ही इल्लो प्रयत्न करीत करीत आम्ही कुंकळे कमळ फुलयलें. आम्ही इल्लो प्रयत्न करीत 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 नावेली कमळ फुलयलें. आम्ही इल्लो तो प्रत्येक कडेन भारतीय जनता पार्टी तो मतदारसंघ मजून आमकां थंय मत पडचें ना अशें केन्नाच चिंतूना. बेल्यान आमी लोकां मदीं वचून आमचे पार्टीची ध्येय धोरणां आमच्या पार्टीचे विकासाची काम आमी लोकां मदीं करतात. आनी म्हणून तर खुबशे पार्टीन जॉईन जातात ज्या पयलीं पार्टीच्या विरोधान आसताले की म्हणजे पार्टीच्या विरोधान म्हणजे पार्टीच्या विचारधारेच्या विरोधान आसत किंवा आनी कितें जर आसत मागीर तांचें लक्षांत येवपाक लागलें हळूहळू. आनी म्हणून ही पार्टी येदी व्हडली जाली न्ही आतां 15 कोटी मेंबर जाले 2 कोटी एक्टिव्ह मेंबर जाले आणि संपूर्ण भारतभर ह्या पार्टीचे जे आयज जितले आमदार आसात आज जितले खासदार आसात तितले काल अरविंद केजरीवाल गोंयान येयलो. अरविंद केजरीवाल म्हणटा की 13 वर्सां तुमचो बीजेपीचो सरकार गोंयान आसा आनी 13 वर्सान फक्त करप्शनूच तुमी लोकांक दिलें. आनी तेणेन काल आरपोरा इन्सिडेंटचो संदर्भ दिलो आनी खड्ड्यांचो संदर्भ दिलो. ताका दिल्ली लोकांनी कित्याक धांवडयलो ताचेर एक प्रश्न विचारपाक जाय. तोय बरें राज्य घोटाळेकर म्हणटा आपूण खूब बरो आशिल्लो धांवडयलो न्ही दिल्ली ताचेर नामोनिशाणी उरूं ना. खंय तरी आतां बारीक बारीक कितें पडटा जाल्यार तितलेंच. सो तो धडपडटा. हांगाय मी परत आयला त्या हातून ताणें परत लिकर स्कॅम बी कितें आसा तें परत जाता जाल्यार पळोवपाक जाय वाट पळोवया. तुमचेर एक आरोप जाता घराणेशाहीचो. तुम्ही कॅन्डिडेट दिल्यात तितून 3 जाग्यांचे घराणेशाही Goa Forward has done serious allegation on your top leader. BJP top leaders are involved in taking haftas from the night club. What do you? तो म्हणटा की चडशे बीजेपीचे लिडर्स आहा ते इलिगल पब्स आनी डान्स बार चलयता. फुडारी दिव सरसकट तो अदरवायज अर्ज बरयता न्ही आय विल रायट टू चीफ सेक्रेटरी आय विल रायट टू द विजिलन्स आय विल रायट टू द कॉम्पिटंट ऑथॉरिटी. हू स्टॉप्ड हिम? ताणें बरोवंक जाय मागीर ताजे कडेन तें दम ना हें करपाक फक्त उलोवप म्हणून ताका मनीस परत पोपट म्हणटा तें म्हणून ते क्रॉस वर्ड पळय तांचे चलता ते त्याच खातीर. सो लेट हिम कम विथ ऑल द लेट हिम फक्त उलयनाका म्हणून लोकांक पिशे करपाचें राजकारण न्ही हें. आनी म्हणटा तुमचे थोडे सध्याचे जे जिल्हा पंचायत मेंबर आहात ते काँग्रेसान प्रवेश केला बीजेपीतले कशे पळयता? जो पळय कोण विधानसभा आपल्या जिल्हा पंचायतीचे निवडणूक लडोवपाक सोदतलो अति म्हत्वाकांक्षी आसतलो तो 100% पक्षान रावतलो तसो ना. ताका निवडणूक लडोवपाक जाय म्हणून तो सोडटलो राजिनामा दितलो आनी वतलो. आमी जे कोण आसा तांचेर योग्य ती कारवाई जरूर करतले. पक्षान भितर एक प्रकारची शिस्त हाडपाक आनी त्याच बरोबर पक्षाक शिस्त हाडटना संघटन मजबूत करपाचो आमचो भर आसा आनी लोकांक आवडटा. लक्षांत दवरात लोकांक पक्षनिश्ठा आवडटा. लोकांक जाय ताणें आपली कामाई केल्ली जाय. सरकारा कडल्यान सगळी उपलब्धी आसा सगळेपणी पावोवपाक जाय. आनी म्हणून तर भारतीय जनता पार्टीचो एकमेव जो लिडर आसा नरेंद्र मोदीजी जो 18 वरां काम करता ते सगळे स्तरातले जाणटेल्यांतली जाणटेली भुरग्यांतलो भुरगो सुद्दां म्हणत आसा की ताचो आदर्श आमी घेतलो. दादा बाब हे जे अग्निकांड जाला आरपोरा ताजो इम्पॅक्ट कितें इलेक्शनान बीजेपीचेर जातलो अशें दिसता तुमकां? लोकांक
आमकांय ताचे बद्दल खूब दुःख आसा. अशी घटना केन्नाच घडू नये. निष्पाप जिवाचे कोणी खेळू नये आनी अशें जावं नये. आनी त्या खातीर सरकारान जे मॅटर जो आसा तो इन्व्हेस्टिगेशनाच्या मोडाचेर आसा आनी सरकार तातूंत तो प्रयत्न करता. ताका आमचो पूर्ण तेंको आसा आनी सरकारान कठोर कारवाई करची म्हणून आमी पक्षान सुद्दां मागले. आमी ताचे उलयले आसा. कोणूच तातूंत भितर जो आसा तो सुटचो न्ही. तो केदोय व्हडलो जालो जाल्यार सुद्दां ताचेर कारवाई जावपाक जाय. इन्व्हेस्टिगेशन चालू आसतना ताचेर हांव उलोवप समाज जायना. हांव सरकार न्ही, हो प्रश्न तुमी सरकाराक विचारा. पण पक्ष म्हणून आमची जी जबाबदारी आसा, लोकांचे प्रती भावना, संवेदना, ह्या सगळ्या गोष्टींचो आमी सरकारा कडेन सांगला की कोणूय जावं, तो केदोय व्हडलो जावं, तो खंय थायलंड न्ही, तो खंय आसता तो धरून हाडूं. हे इन्सिडंटा लागून कोण जबाबदार? एक गजाल आसा, त्या हातूंत भितर सगळे आतां चौकशीचे सगळे सत्तान भितर आसा. म्हणटकीर हो विशय आसा तो ट्रॅगून आमी तो तातूंत वचूं न्ही. जे आसात पळय ती नांवां खूब जाण आसात पळय, ती नांवां हांव आतां रिवील करपाक वचूं शकना, कारण हांव इन्क्वायरी ऑफिसर न्ही सद्या. पण म्हजी मागणी आसा, गोंय हें बरें बांदराळें नितळ गोंय, तें आमी सांबाळून दवरिल्लें आसा, अजुनूय आसा. गोंयांत विकासय बीन जाय. गोंय स्वतंत्र जाल्लें तेन्ना 5,87,000 पॉप्युलेशन आशिल्लें आनी आयज ते 15 लाख पर्यंत पाविल्ले आसा. तेय ताजोय विचार करा कोण आनी खंयच्यान येता. दीपक बाबान पयर म्हणलें नायट क्लब हे कंप्लिटली गोंयांत बंद जावपाक जाय म्हणून. तुमचें मत कितें? जरूर कायद्याच्या भायर जो कोण कितेंय करतलो ताका खंयच थारो दिवपाक जायना. ह्या मताचेर तेय आसा, आमी आसा, सगळी जनताय आसा. हें कितें भोगभुमी न्ही, ही देवभुमी आसा, ती उरपाक जाय. सगळ्यांक तुमकां देव बरें करूं. सगळ्यांनी जेवण घेवपाचें, त्याच बरोबर आमचे बरोबर कितें आसा तें थंय सगळें विचारपाक जाता. देव बरें.